हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा आपला जो लेसन आहे त्याचा हा सेकंड पार्ट आहे। 6th स्टँडर्डचा आपण लेसन कोणता बघतोय? 11 लेसन वर्क अँड एनर्जी। त्याचा फर्स्ट पार्टमध्ये आपण वर्क आणि एनर्जी तसंच वर्क अँड एनर्जीचं रिलेशन बघितलेलं आहे। या पार्टमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म्स ऑफ एनर्जी, एनर्जीची रूपे बघणार आहोत। एनर्जी म्हणजे आपण काय बघितलं? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी। तुमची जी कॅपॅसिटी आहे वर्क करण्याची त्याला म्हणतात एनर्जी। प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते कारण प्रत्येकाची एनर्जी ही वेगळी असते। मग त्या एनर्जीचे टाइप बघणार आहोत। पहिला आहे मेकॅनिकल एनर्जी। मेकॅनिकल एनर्जी म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात यांत्रिक ऊर्जा। व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर? पिक्चर बघा काय केलेलं आहे, पहा इथे पिक्चर तुम्ही, एक रबर ताणून दिलेला आहे बरोबर, आणि त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटपल्ट अँड रबर इज स्ट्रेच अँड रिलीज। म्हणजे फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला रबर ताणून सोडून दिलेला दिसतोय। सेकंड पिक्चरमध्ये काय दिसतंय तर हा रबर असा ताणून धरलाय आणि त्याला एक दगड लावलाय। इथे बघा कॅटॅपल्ट म्हणजे काय, इथे काय म्हणतात त्याला, बेचकी म्हणतात मराठीमध्ये। त्याला एक रबर ताणलाय, त्याला दगड लावलेला आहे। बघा तुम्हाला काय लक्षात येईल की ह्याच्यावरून पुढे बघूया आपण काय सांगितले तुम्हाला। इन अ अबाव एक्झाम्पल वी सी दॅट व्हेन द रबर ऑफ अ कॅटॅपल्ट इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड it come back to its original state and stone flies off. Similarly, when the spring of a toy is wound and then released, the toy started playing. म्हणजे ह्या बेचकीला जो दगड लावलाय आणि तो आपण रबर ओढून धरलेला आहे। रबर ओढून थोडा वेळ लगेच सोडतो का आपण तो रबर? नाही, थोडा वेळ तसाच धरून ठेवतो आणि मग सोडून दिलेला आहे। सोडून दिल्यावरती आपल्या काय लक्षात येतं की जो स्टोन असतो त्याच्यावरती ठेवलेला तो लांब जाऊन पडतो आणि रबर तो आपल्या मूळ ह्याच्यावरती येतो। तसंच बघा टॉयचं जे असतं टॉय, त्याला आपण की देतो आणि ते एखादं भावला असेल तर टॉयचा की दिल्यावरती ते मस्तपैकी चालायला किंवा खेळायला लागतं। तसंच पुढे काय सांगितलंय, व्हेन वॉटर स्टोर्ड ॲट अ हाईट इट मेड फॉल ऑन द व्हील ऑन व्हील स्टार्ट रोटेटिंग। म्हणजे बघा पाणी जर एखाद्या व्हीलवरती सोडलं आणि व्हील फिरायला लागले ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ह्या 3 आपण एक्झाम्पल बघितले। 3 एक्झाम्पलमध्ये काय वेगळं आहे बघा। इन ईच ऑफ दीज एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस। प्रत्येक ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालेली आहे, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे। विच मीन दॅट वर्क इज डन। आपण आधी बघितलेलं आहे की वर्क कधी होतं, जेव्हा फोर्स लावल्यामुळे एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फोर्समुळे, तेव्हा तिथे डिस्प्लेसमेंट होतं, त्याला वर्क झालं असं म्हणतात। दॅट मीन वर्क इज डन। फॉर व्हेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क। मग हे एनर्जी कुठून आली असं म्हटलेलं आहे। हे वर्क होण्यासाठी एनर्जी कुठून आली? द एनर्जी विच इज स्टोअर इन ऑब्जेक्ट ड्यू टू स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट। म्हणजे पोझिशनला ठेवलेलं बघा, हे बघा हे पोझिशन घेतलेली आधी आणि मग सोडलं। इथे पण आधी पोझिशन घेऊन ठेवली आणि मग सोडलेलं आहे। काय सांगितले बघा, the energy which is stored in an object due to specific state or position of that object is called potential energy। म्हणजे पदार्थामध्ये विशिष्ट स्थितीमुळे, हे बघा विशिष्ट पोझिशनमुळे ही एनर्जी निर्माण झालेली आहे। विशिष्ट पोझिशनमुळे त्याच्यामध्ये एनर्जी साठवली जाते आणि ह्यालाच पोटेन्शियल एनर्जी म्हणतात। मराठीमध्ये ह्याला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। बघा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे विशिष्ट पोझिशनमुळे द एनर्जी विच इज स्टोअर इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू स्पेसिफिक स्टेट, विशिष्ट पोझिशन स्टेट ऑर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी। त्याच्या पहा इथे आपण काय बघितलेलं आहे की तिच्या पोझिशनमुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी निर्माण झाली त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो बघा। किंवा स्थिर ठेवल्यामुळे जी एनर्जी निर्माण झाली, त्याच्या स्टेटमुळे जी एनर्जी निर्माण झाली बघा, म्हणजे दगड एका ठराविक स्थितीत असा ताणून धरलेला बरोबर, आणि मग त्या स्टेटमध्ये त्याला आणल्यावरती त्याला सोडून दिलाय बरोबर, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी निर्माण झाली त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतोय। पुढे आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी। मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय पहा,
तर कायनेटिक एनर्जीमध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टेक 2 बॉल, लेट 1 स्टँड देम स्टेबल, प्लेस अ सेकंड बॉल ऑन अ टेबल, पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. 2 बॉल एका टेबलवर ठेवलेले आहेत. फर्स्ट म्हणजे बॉल येल्लो, बघा 2 बॉल ठेवलेले आहेत आणि दुसरा बॉल टेबलवर ठेवून पहिल्या बॉलने त्याच्यावरती धक्का द्यायचा आहे. बघा हा दुसरा बॉल म्हणजे पहा इथे काय केलेलं आहे, तर येल्लो बॉलनी रेड बॉलला पुश केलेलं आहे. पहा हा इथे काय झालेलं आहे, येल्लो बॉलनी रेड बॉलला पुश केल्यावरती रेड बॉल थोडासा पुढे गेलेला आहे. तसंच तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे. पहा इन द गेम ऑफ मार्बल, फ्रॉम व्हेअर डज 1 मार्बल गेट एनर्जी टू सेट अनादर मार्बल इन मोशन. म्हणजे आपण काय करतो, इथे समजा एखादी मार्बल आहे आणि इथे गोट्या, हा आपण माहिती आहे ना तुम्हाला, या मार्बलनी या मार्बलवरती मारलं की काय होतं, ही मार्बल पुढे जाते. बरोबर. मग या मार्बलला पुढे जाण्यासाठी जी फोर्स लागला किंवा या मार्बलला पुढे जाण्यासाठी जी एनर्जी लागली ती या मार्बलनी त्याला दिली. पण मग या मार्बलमध्ये ती एनर्जी कुठून आली, फर्स्ट मार्बलमध्ये ती एनर्जी कुठून आली दुसऱ्या मार्बलला पुढे जाण्यासाठी. पहा म्हणजे या येल्लो बॉलमध्ये एनर्जी कुठून आली, येल्लो बॉलमध्ये एनर्जी कुठून आली या बॉलला पुढे जाण्यासाठी, हे तुम्हाला विचारलेलं आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल दिलंय बघा, व्हाईल प्लेइंग कॅरम, फ्रॉम व्हेअर डज अ स्ट्रायकर गेट एनर्जी टू मेक द पीस मूव्ह. स्ट्रायकरनी आपण काय करतो, स्ट्रायकरनी त्या सोंगटीला मारतो आणि ही सोंगटी पुढे जाते. मग या स्ट्रायकरमध्ये एनर्जी कुठून आली या सोंगटीला मारण्यासाठी, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता या तिन्ही एक्झाम्पलमध्ये एनर्जी कुठून आली, बॉलमध्ये, मार्बलमध्ये आणि कॅरममध्ये. व्हेन we give energy to the marble or striker and set them motion, the energy obtained from motion is called kinetic energy. ही एनर्जी कशामुळे आली, तर ते मोशन मध्ये फेकलेले आहेत आपण. आता बघा तुम्ही कॅरम खेळता, सोंगट्या तुम्ही त्या ह्याला फास्ट एकदम मोशनमध्ये, फास्ट मोशनमध्ये गेला तर जास्त तो सोंगटी पुढेपर्यंत नेतो. बरोबर आहे. म्हणजे किंवा हे घ्या, मार्बल घ्या, गोट्या घ्या, 2 गोट्या आहेत. बरोबर. लांब जाऊन तुम्ही मारता की थोडंसं अंतर, त्याला गती जास्त येईल. म्हणजे काय होतंय की ह्या मोशनमुळे त्याला गती आलेली आहे. कशामुळे, गतीमुळे त्याला ऊर्जा मिळालेली आहे, मोशनमुळे. मोशन म्हणजे गती. मग ह्या गतीमुळे मिळालेल्या ऊर्जेलाच कायनेटिक एनर्जी किंवा मोशनमुळे मिळालेल्या ऊर्जेलाच कायनेटिक एनर्जी म्हणतात. बघा ना, मोशनमध्येच आपण ह्याला, मोशनमध्येच हा फेकलेला आहे दुसऱ्या बॉलवरती. बरोबर. आपण कॅरम खेळताना सुद्धा जो स्ट्रायकर असतो तो मोशनमध्ये, गतीमध्ये आपण पुढे ढकलतो. बरोबर. आणि मग त्या सोंगटीला तो जाऊन टच होतो आणि ती सोंगटी पुढे जाते. मग त्या स्ट्रायकरमध्ये ही एनर्जी कशामुळे आली, तर त्याच्या मोशनमुळे, त्याच्या मोशनमुळे एनर्जी आली. त्यालाच म्हणायचं कायनेटिक एनर्जी. आधी आपण काय बघितलं होतं, कोणती एनर्जी बघितली होती, ही फर्स्ट एनर्जी आपण बघितलेली होती पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. मेकॅनिकल एनर्जीमध्ये आपण 2 पार्ट बघितले. एक आहे मेकॅनिकल एनर्जीमध्ये बघा, फर्स्ट पार्ट आपण बघितला पोटेन्शियल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचा फर्स्ट पार्ट पोटेन्शियल एनर्जी, जी कशामुळे येते, तर त्याच्या स्थितीमुळे, त्याच्या पोझिशनमुळे जी एनर्जी येते ऑब्जेक्टच्या, त्याला म्हणायचं पोटेन्शियल. पोझिशनमुळे, हा, आणि त्याच्या मोशनमुळे जी गती येते त्याला आपण म्हणतो, मोशनमुळे जी एनर्जी येते, मोशनमुळे जी एनर्जी ऑब्टेन करतो त्याला म्हणायचं कायनेटिक. पोटेन्शियल म्हणजे त्याच्या स्टेट किंवा त्याच्या पोझिशनमुळे, आणि कायनेटिक म्हणजे त्याच्या मोशनमुळे, गतीमुळे जी एनर्जी येते त्याला कायनेटिक. 2 प्रकार कसले आहेत हे 2 टाईप कसले बघितले आपण, तर फर्स्ट आहे आपला मेकॅनिकल एनर्जीचे 2 टाईप बघितले. फर्स्ट बघितला आपण पोटेन्शियल एनर्जी आणि सेकंड बघितला कायनेटिक एनर्जी. बघा इथे तुम्हाला काही दिलंय, एनर्जी युज्ड फॉर द वर्क, energy used for doing mechanical work is called mechanical energy. There are 2 types of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. Potential energy obtained due to position. सांगितलं तुम्हाला, पोझिशनमुळे जी एनर्जी होते त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी बाय मोशन, मोशनमुळे जी एनर्जी मिळते त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. ह्या 2 एनर्जी झाल्यावरती अजून थर्ड एनर्जी, म्हणजे फर्स्ट एनर्जी मेकॅनिकल, आता आपण सेकंड एनर्जी बघणार आहोत, हीट एनर्जी. दुसरी आहे हीट एनर्जी. द अर्थ रिसीव हीट इन अ प्रॉपर
क्वांटिटीज फ्रॉम द सन. अर्थला हीट कुठून येते? हीट सनकडून. दॅट इज हाऊ अन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सनलाईट कंटेन हीट एनर्जी. बघा, आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्याला सगळ्यांना सजीव सृष्टीला योग्य प्रमाणामध्ये ॲटमॉस्फिअर मिळण्यासाठी आपल्याला सूर्याच्या हीटची गरज असते. सूर्याची जी सनची हीट असते ती आपल्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर मेंटेन करते. जर सनची हीट नसती तर खूप थंडावा आला असता आणि आपण योग्य त्या वातावरणामध्ये राहू शकलो नसतो. तसंच काय सांगितलंय? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट सुद्धा एनर्जीचा एक फॉर्म आहे. आधी बघितलं आपण मेकॅनिकल एनर्जी, त्यात पोटेन्शियल कायनेटिक. सेकंड बघतोय आपण हीट. Heat is produced by burning of fuel. Heat is used in a kitchen all time. Heat is measured in a unit calorie. Heat ही आपण किचनमध्ये यूज करतो, सतत स्वयंपाकघरामध्ये आपण गॅसवरती हे करतो, म्हणजे हीटच हे करतो, बरोबर. आणि कॅलरीमध्ये मोजली जाते. ही कशामध्ये मोजली जाते? कॅलरीमध्ये. इथे एक एक्झाम्पल दिलंय. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ पेपर इन सनलाईट. म्हणजे इथे बघा, कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचा आहे, म्हणजे भिंग मराठीमध्ये त्याला म्हणतात, आणि कागदाच्या तुकड्यावरती ठेवायचं आहे. असं धरायचं आहे की सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडेल. आणि मग काय करायचं आहे? थोडंसं ॲडजस्ट करून त्याच्यावरती, कागदाच्या ह्याच्यावरती असा बघा एक टिपका पडला पाहिजे, स्पॉट आला पाहिजे लाईटचा. आणि मग अशाच पद्धतीने ठरवून ठेवायचं की कागदावरती लाईटचा स्पॉट आला पाहिजे, त्या आपण जिथे दाखवलं नाही तसं. आणि बराच वेळ धरून ठेवल्यावरती काय होईल तर तो कागदाचा जो तुकडा आहे त्याच्यामध्ये फायर म्हणजे आग लागेल. कशामुळे? तर ही सनची जी हीट आहे ती एका पॉइंटवरती कॉन्सन्ट्रेट तिथे होईल आणि इथे फायर लागेल, आग लागेल. पुढे हे झालं आपण बघितलं सेकंड टाईप हीट. आता आपण थर्ड टाईप बघणार आहोत लाईट एनर्जी, म्हणजे प्रकाश ऊर्जा. उष्णता ऊर्जा बघितली, हीट एनर्जी बघितली, आता लाईट एनर्जी. When we learn that plant make their own food with the help of sunlight, it means that light energy is transformed in the energy of food. Plants and animals use their food for doing their work. It means that light is a form of energy. बघा, आपण बघितलेलं आहे की सगळे प्लांट्स हे फोटोसिंथेसिस मार्फत आपलं फूड तयार करतात, पण त्याच्यासाठी त्यांना कसली गरज असते? त्यांना सनलाईटची गरज असते. सनलाईटची हेल्प ते घेतात. इट मीन्स दॅट लाईट एनर्जी इज ट्रान्सफॉर इन द एनर्जी ऑफ फूड. मग लाईट एनर्जीचा उपयोग करून ते फूड तयार करतात, म्हणजेच लाईट एनर्जी ते फूडमध्ये ट्रान्सफर करतात. प्लांट अँड ॲनिमल यूज देअर फूड फॉर डुईंग देअर वर्क. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल त्यांचं काम, फूड कशासाठी यूज करतात? त्यांचं काम करण्यासाठी, त्यांना एनर्जी मिळण्यासाठी फूड ते यूज करतात. इट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. याचाच अर्थ लाईट सुद्धा एनर्जीचा एक टाईप आहे. आपण बघितलं की लाईटमुळे प्लांट्स आपलं फूड तयार करतात, म्हणजेच लाईट एनर्जीचा ते फूडमध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच फूडमध्ये त्यांचं वर्क होतं. फूड खाल्ल्यामुळेच त्यांचं वर्क होतं. ॲक्च्युली खात नाही, पण त्या फूडमुळेच त्यांचं वर्क होऊ शकतं. म्हणून लाईट ही एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. पुढे बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे? साऊंड एनर्जी. दुसरी एनर्जी कोणती? तर डी आहे साऊंड एनर्जी. यू माइट हॅव सीन अ ग्लास पेन ऑन अ विंडो क्रॅक ड्यू टू अ लाऊड साऊंड. सिमिलरली साऊंड इज यूज टू कंट्रोल द मोमेंट ऑफ टॉय कार. दिस मीन दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड. इट टेल्स अस दॅट साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. बघा, म्हणजे काय सांगितलेलं आहे की वर्क म्हणजेच आपण काय पाहिलेलं आहे? पहा, आपण पाहिलेलं आहे की कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे वर्क करण्याची कॅपॅसिटी, म्हणजेच ह्याला आपण एनर्जी म्हणतो. वर्क झालं, बरोबर. इथे काय झालेलं आहे बघा की आपण यू माइट हॅव सीन द ग्लास पेन्स ऑफ अ विंडो क्रॅक ड्यू टू लाऊड नॉईज. म्हणजे मोठा आवाज झाला की बघा, आपल्या घराच्या ज्या हे असतात खिडक्या, त्या घराच्या खिडक्यांचा तडे जातात त्यांना, काचेच्या असतील तर, किंवा त्या अशा हलतात बघा. खूप मोठा आवाज झाला वगैरे, पावसाळ्यामध्ये वीज वगैरे चमकली, खूप मोठा साऊंड झाला तरी त्या अशा तडकतात. म्हणजेच काय होतं की इथे सुद्धा वर्क झालेलं आहे. म्हणजे साऊंड सुद्धा एक प्रकारची एनर्जीच आहे, साऊंड एनर्जी. बघा, ह्याच्या तुम्हाला ह्याचं टॉय माहिती असेल. आपण कसलं ते आपण जे बोलतो, एखादा टॉय आहे त्याला आपण ज्या तोंडाने ऑर्डर देतो साऊंडनी, त्याच्यावरती ते वर्क करतं. साऊंड आपण जो तोंडाने काढतो त्या ठराविक साऊंडवरती ते वर्क करतं. दॅट इज मीन्स सम वर्क इज डन बाय साऊंड. म्हणजे वर्कमुळे
काम होते, कार्य होते, इट टेल्स अस दॅट साऊंड इज फॉर्म ऑफ एनर्जी. तर आपण फोर्थ टाईप बघितला साऊंड एनर्जी. ई टाईप आहे फिफ्थ टाईप केमिकल एनर्जी. व्हेन वूड बर्न वी गेट हीट, लाईट. समटाइम वी हिअर क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. What make this happen? The energy stored in wood, it emits in various form through chemical action. Also, it is due to chemical action the lead acid battery that electric energy is produced. बघा, म्हणजे लाकूड जळलं की त्याच्यापासून आपल्याला हीट एनर्जी मिळते, लाईट एनर्जी मिळते, बरोबर. कधी कधी लाकूड जळताना साऊंड सुद्धा होतो, साऊंड एनर्जी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच लाकडामध्ये जी स्टोअर्ड झालेली एनर्जी असते ती काय होते, इमिट्स होते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. कशामुळे, तर केमिकल ॲक्शनमुळे. केमिकल ॲक्शनमुळे ही एनर्जी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिलीज होते, बाहेर पडते. तसंच लेड ॲसिड बॅटरीमध्ये, लेड ॲसिड बॅटरी इथे बघा तुम्हाला दिलेले आहे. Also, it is due to the chemical action in lead acid battery that electrical energy is produced. त्याच्यामध्ये बघा इन्व्हर्टरमध्ये बॅटरी असते बघा, त्याच्यामध्ये लेड ॲसिड असतं आणि त्याच्या केमिकल रिॲक्शनमुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होते. द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. केमिकल क्रियेमधून किंवा केमिकल रिॲक्शनमधून जी एनर्जी आपल्याला मिळते त्यालाच आपण केमिकल एनर्जी असं म्हणतो. पहा, आपण 5 एकूण एनर्जीचे टाइप्स बघितलेले आहेत. केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, हीट एनर्जी आणि इथे मेकॅनिकल एनर्जीमध्ये आपण 2 टाइप, त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीमध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, अशा 5 प्रकारचे आपण एनर्जीचे टाइप्स पाहिलेले आहेत. पुढे बघा, तुम्हाला पुढे सुद्धा आपल्याला इथे ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये काही हे दिलेले आहेत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुढचा जो पार्ट आहे त्याच्याविषयी अभ्यास करूया. पहा, या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ एनर्जी, वेगवेगळ्या एनर्जीच्या टाइप्स पाहिलेल्या आहेत.